माझ्याशी कसंही वागले तरी तो त्यांचा हक्कच आहे. आणि हे असं मुद्दाम थोडंच वागतात. दिवसभराच्या अडचणी त्यांना तसं वागायला भाग पडत असतील ना. आज तर चुकूनच यांचा धक्का लागून ती वाटी पडली. होय, मला माहितीये हे सगळं मी माझ्या मनाच्या समजुतीसाठी बोलतेय. हे मला जाणून बुजूनच टाळतंय. पण मी यांना त्यांच्या नजरेवरूनच ओळखू शकते. आजकालची पोरं 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात नाही टिकत, लवकर बाहेर येतात, घाई असते त्यांना. कोणाला तेंडुलकर व्हायचं असते, कोणाला गायक व्हायचं असते, कोणाला बच्चन सारखं ऍक्टर व्हायचं असते. कळलं काय? तसं आपल्या विक्रमादित्याला काय व्हायचंय? राजकारणी. म्हणजे जानकी कशी दादासाठी अनलकी ठरली, तसं विक्रमादित्य माझ्यासाठी लकी ठरणार. लक्की काय विक्रमादित्य, मानो या न मानो बात तो सच है और सच हमेशा कड़वा होता है. एक काम कर, आपल्या ट्रॅक्टरचं परशुराम साहेबांनी समजा काय करून ठेवलंय, तू फक्त सही कर. नाही पण बाबा, मी काय म्हणते की तुला काय वाटतं मला माहितीये पुरी, तुझी इच्छा होती ना मला ट्रॅक्टर घेऊन द्यायची. हे बघ आता तू फक्त सही कर, म्हणजे तूच ट्रॅक्टर घेऊन देणार नाही का? पण बैलजोडीचं पण चाललं होतं ना पुरी. अगं बैलजोडी आता भूतकाळ जमा झाली, आता शेतातून ट्रॅक्टर पळणार. अगं गाण्याचा विचार कर, मोठमोठ्या बागायतदारांच्या पोरी त्याला सांगून येतील. तुम्ही नका काळजी करू, मी करते काहीतरी. त्या लोकांच्या तावडीतून सोडवायचंय मला तिला. आधी सावताच्या चड्डीची नाडी सोडायचं बघ, मग तिला सोडायच्या गोष्टी कर. इथनं जरा बाहेर पडला ना तो किल्लेदार तुला चिरडून टाकल, चिरडून. एका साईडनं किल्लेदार आणि दुसऱ्या साईडनं वाकणीस, दोघं बी तुला चिरडायला टपलेत. तुला जर सोड घ्यायचा असेल तर तुला एकच एकटी मदत करू शकते. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. तुला सूड घ्यायचा आहे ना का? आत्याजी, नुसतं तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे जानकीचा उद्धार झाला का? तूच म्हणतेस ना लग्न हा एक संस्कार असतो, मग हा असा असतो संस्कार, एकाचं तोंडीकडे एकाचं तोंडीकडे नाही. हे बघ, मला मान्य आहे की आई म्हणून जानकीला मी कधीच एक्सेप्ट करणार नाही. अगं पण नवरा म्हणून त्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? बरं झालं त्याचंच रक्त बोलतंय. मी म्हातारी सांगून सांगून थकले ग. अमृता, तुझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. नरसिंहानी आता नर्मदेला जरा विसरायला हवं. तू त्याच्याशी बोललीस तर ऐकेल ग कदाचित. माझं काय ऐकणार आहे? आज कधी नव्हे ते मोठ्या आवाजात बोलले माझ्याशी. अगं मुद्दाम नसेल ओरडला, हजार काम त्याच्या मागे, त्याच्यामुळे गेलं असेल तोंडातून. पण तू बोलच, अजिबात माघार घेऊ नकोस. माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. तुझ्या कामाची एकच व्यक्ती आहे, त्या म्हणजे आमच्या मॅडम. सही करा की तयार. वाचायचं काय? एवढा मोठा ट्रॅक्टर देतोय तुम्हाला, तुमचं भलंच करणार हो. हा, काय घाणेरडं लिहणार नाही त्याच्यात. विश्वास आहे की नाही? पेन देतो की. पेन आहे, शाईचं पेन आहे, बॉल पेन आहे, आपल्याकडे सगळं पेन आहे. लावून देऊ का? टोपण काढून देऊ? लावून देऊ? घ्या.